उन्हाळ्यात मी माझ्या कामात खूप व्यस्त होते, विचारात गुंतलेली होते. तेवढ्यात एकदम काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज आला आणि मी दचकून भानावर आले. मी आजूबाजूला पाहिलं तर खोलीत मी एकटीच होते. बाकी सगळेजण बाहेर होते. ही खोली ग्राउंड फ्लोअरवर होती आणि इथे विशेष स्वच्छता ठेवली जात होती. कारण आशा मावशींना घाण अजिबात चालत नसे. मग ती घाण फक्त नावालाच का असेना. म्हणूनच मी खूप काळजीपूर्वक ही खोली साफ करत असे. कारण मला माहीत होतं की जर मी स्वच्छता नीट केली नाही तर मावशी माझी चांगलीच खरडपट्टी काढतील. मला त्यांचा शाप अजिबात नको होता. कारण लहानपणापासून मी ऐकत आले होते की किन्नरचा शाप लवकर लागू शकतो. बाहेर कोणीतरी जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि मी अधिकच साशंक झाले. मी हातातला झाडू टाकून बाहेर धाव घेतली. बाहेर येऊन पाहिलं तर सगळे किन्नर एकत्र जमले होते आणि मधोमध आशा मावशींना घेरून उभे होते. दुरून काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, पण मी जवळ गेले आणि पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. सगळे किन्नर रडत होते. मी अधिक जवळ जाऊन पाहिलं तर आशा मावशींच्या हातात एक पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बाळ होतं. ते इतकं सुंदर होतं की जणू काही एखादा देवदूतच. ते बाळ त्यांच्या हातात पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. माझ्या मनात एकही प्रश्न आला नाही, कारण मला जाणवले की हेही बाळ त्यांच्या आईवडिलांनी टाकून दिलं होतं. किन्नरच्या निवासस्थानी याचं दुःख इतकंच नव्हतं की त्या निरागस बाळाचं आयुष्य आता अंधकारमय होणार आहे. त्याला किन्नरच्या आयुष्याचा भाग बनून समाजाने नाकारलेलं, टिंगलटवाळीने भरलेलं जीवन जगावं लागेल. मेहफिलींमध्ये नाचून स्वतःची किंमत घालवून पैसे मिळवावे लागतील. खरं दुःख हे होतं की त्या बाळाच्या आईवडिलांनी त्याला एक प्रॉब्लेम म्हणून पाहिलं, आपलं अपत्य म्हणून नाही. आपण देवाच्या मर्जीला स्वीकारतो. मग ही मुलं देवाने दिली असती तर त्यांना आपल्या कुशीत, आपल्या प्रेमात वाढवलं गेलं पाहिजे. ते बाळ इथे नसून आपल्या आईच्या कुशीत असायला हवं होतं. पण दुर्दैव असं की आपल्या समाजात अशा मुलांना स्वीकारणारी कुटुंब फारच कमी आहेत. 100 घरांमध्ये एखादंच घर असं असतं जे अशा मुलांना सांभाळून घेतं. बाकी 98% वेळा अशी मुलं त्यांच्याकडून सोडून दिली जातात. समाज त्यांना सामान्य मुलांसारखी वागणूक देत नाही, नाहीतर जगाच्या भीतीने आपल्या लेकराला टाकून देतात. मला खूप आश्चर्य वाटायचं अशा आईबापांवर जे स्वतःच्या रक्ताला, आपल्या जीवाच्या गोळ्याला अश्रूंमध्ये एकटं सोडून देतात. हे न विचारता की आईवडिलांच्या मायेविना एखादं मूल कसं दुःखांनी भरलेलं आयुष्य जगेल. हे सगळं विचार करत असताना माझं लक्ष खाली पडलेल्या एका चिठ्ठीकडे गेलं. मी वाकून ती चिठ्ठी उचलली. तोपर्यंत बाकी किन्नर ते बाळ घेऊन आतमध्ये गेले होते. मी त्यांच्याकडून लक्ष हटवून चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, मी खूप मजबुरीत आहे. जर मी या मुलीला माझ्यासोबत ठेवले तर माझा नवरा मला घटस्फोट देईल आणि माझ्या डोक्यावर आईबापांची सावलीही नाही जिथं मी आश्रय घेऊ शकते. म्हणून मी ही मुलगी इथे सोडून चालले आहे, या आशेने की तिला इथे एक चांगलं जीवन मिळेल. तिच्या आईचीही मजबुरी समजून घेऊन कृपया या बाळाला सांभाळा. मला शाप देऊ नका. ही चिठ्ठी वाचून माझं मन अजून कोमेजलं. मला समजलं की काही वेळा आईचा सुद्धा इतका नाईलाज होतो की ती आपल्या लेकराला हक्काने जवळ ठेवू शकत नाही, केवळ या भीतीने की नवरा तिला नाकारेल. आणि हेही खरं होतं की आपल्या समाजात बऱ्याच पुरुषांना अशा मुलींचा स्वीकारच नसतो. मुलगा असेल तर कधीकधी तो स्वीकारला जातो, पण किन्नर मुलींचा कोणीही स्वीकार करत नाही. मी खोल श्वास घेत हातात ती चिठ्ठी घट्ट पकडून आत गेली. आतले सर्व किन्नर त्या बाळाला घेऊन रडत होते. ते त्या बाळासाठी नव्हे तर तिच्या दुर्दैवासाठी रडत होते. आता त्या मुलीला सुद्धा तसंच जीवन जगावं लागणार होतं जसं ते सगळे किन्नर जगले होते. लोकांच्या नजरेत उपेक्षा सहन करत, नाचून पैसे कमवत. त्या मुलीचं नाव आचल ठेवलं गेलं. तिचं पालनपोषण करण्याची जबाबदारी एका किन्नरच्या खांद्यावर टाकण्यात आली.
मी ती चिठ्ठी आशा मावशींना दिली. त्यांनी ती चिठ्ठी आपल्या कपाटात सांभाळून ठेवली. त्या इथल्या सगळ्यात मोठ्या वयाच्या किन्नर होत्या आणि एक प्रकारे इथल्या सगळ्यांची सरदारणी सुद्धा. इथे तेच व्हायचं जे त्या ठरवायच्या, मग ते पैशांचं असो किंवा कुठे नाचायला जायचं असो. मी पुन्हा माझ्या कामात बिझी झाले. बाकी सगळे किन्नर मात्र त्या दुःखाला मागे टाकून डोळ्यातले अश्रू पुसून आचलचं घरात स्वागत करत होते. नाच गाण्याच्या थाटात. मी जेव्हापर्यंत तिथे काम करत होते तिथं नेहमी असाच गोंगाट सुरू असायचा. संध्याकाळी सगळं आवरून मी माझ्या घरी निघाले. तेवढ्यात आशा मावशींनी मला बोलावलं. माझ्या मनात लगेच भीती आली. काही चूक तर नाही ना झाली, काही ओरडणार तर नाहीत. पण विचार करताच काही आठवलं नाही. थोडं घाबरतच मी त्यांच्या खोलीत गेले. तुम्ही बोलवलत का आशा मावशी? मी थोडं घाबरत विचारलं. हो, हे काही फळं आणि जेवण आहे, घेऊन जा, घरी जाऊन खा, असं त्यांनी हळुवारपणे सांगितलं. मी आनंदाने त्यांच्या जवळ गेले आणि सगळं सामान घेतला. मी त्यांना धन्यवाद दिला. त्या नेहमीच माझी काळजी घेत असायच्या. एक दिवसाआड रात्रीचं जेवण, फळं हे सगळं मला द्यायच्या. तर त्यांनी मला मनापासून आशीर्वाद दिला. मग मी घराकडे निघाले. त्या दिवशी घरी पोहोचल्यावर मला जेवण बनवावं लागलं नाही आणि पुन्हा एकदा माझ्या मनापासून मी आशा मावशींचा आभार मानत होते. मी माझ्या लहान भावंडांना आणि आईला जेवायला घातलं आणि मग दमून जाऊन झोपण्यासाठी आडवं झाले. थकवा इतका होता की शरीर साथ देत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच मावशींच्या घरी पोहोचले. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच राहत असे. दिवसाचे 3ही वेळचे जेवण बनवणे, कपडे धुणे, झाडू पोछा, भांडी घासणे हे सगळं माझ्याच जबाबदारीवर होतं. दुपारचं जेवण झाल्यानंतर आशा मावशींना कुठेतरी जाण्यासाठी बोलावणं आलं आणि त्या बाकी सगळ्या किन्नरला घेऊन एका लग्नात नाचायला निघून गेल्या. आता घरी फक्त मी आणि आचलची जबाबदारी ज्याच्यावर सोपवण्यात आली होती ती किन्नर पलक एवढेच होतो. पलक आचलला घेऊन तिच्या खोलीत बंद झाली होती आणि मी त्यावेळी मावशींच्या खोलीची दुसऱ्यांदा सफाई करत होते. दिवसभर काम करून मी अगदी थकून गेले होते. मनात आलं की एकदा का चादर घेऊन झोपावं. मी खोली साफ करून बाहेर आले आणि आता उसरी झाडून समोरच्या खोलीत गेले. तिथं त्यांच्या गाद्या उशांचे बिछाने होते. मी त्यांच्या खोलीत विखुरलेली सामान आवरत सफाई करू लागले. अचानक मला जोरात चक्कर आले आणि मी चुकून त्या गादीवर जाऊन बसले. मी अजून सावरते तोच एक माणूस खोलीत आला आणि माझ्या दिशेने येऊ लागला. तो माझ्याजवळ येताना पाहून मी घाबरून बाजूला जाऊन उभी राहिले. चल, आशा मावशींनी तुला बोलावलंय. तो माणूस माझ्या जवळ येऊन मला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत म्हणाला. त्याच्या नजरेने मी अधिकच घाबरले. मी नाहीये, मला तुझ्यासोबत नाही यायचं, मी घाबरत म्हणाले. माझं उत्तर ऐकून तो एकदम मोठ्यानं हसत म्हणाला. अपराध्याला ऐकलं होतं की गुन्हा करूनही म्हणतात की आम्ही काही केलं नाही, पण पहिल्यांदाच कोणीतरी म्हणतंय की मी नाही. आता चल, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आणि हो, त्या मुलीला पण घेऊन चल. हे ऐकताच मी हादरले. कोणती मुलगी? मी चकित होऊन विचारलं. तीच जी सध्या तुम्ही लोक सांभाळताय. काही दिवसांपूर्वीच ती इथे आली होती. तिलाही घेऊन चल, तो म्हणाला. ते ऐकून मला आचलची आठवण आली. मी कितीही नकार दिला तरी तो काही ऐकायला तयार नव्हता. तो माझ्यासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न करेल याची भीती वाटली आणि त्यापेक्षा त्याच्यासोबत आचलला घेऊन जाणं योग्य वाटलं. मी त्याच्यासोबत दुसऱ्या खोलीत गेले, पण तिथे ना आचल होती ना पलक. हे पाहून मी खूपच घाबरले आणि तो माणूस चिडून गेला. त्याने मला घेऊन आशा मावशींच्या लग्नघरात नेलं, जिथे बाकी सगळे किन्नर नाचत गात होते आणि पैसे गोळा करत होते. मावशी एका कोपऱ्यात बसून हुक्का पीत होत्या. तो माणूस मला त्यांच्या समोर घेऊन गेला. मावशी मला पाहून आश्चर्यचकित झाल्या. तू कशाला आलीस? मी तर पलकला बोलावलं होतं.
मावशी म्हणाल्या. त्यांच्या शब्दांनी तो माणूस गडबडला. मी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले, मी याला किती वेळा सांगितले की मी नाहीये, पण याने ऐकलेच नाही आणि मला जबरदस्तीने इथे घेऊन आला. आणि घरात पलकही नव्हती ना आचल होती. हे ऐकताच आशा मावशी संतापून उभ्या राहिल्या. काय? ती घरात नव्हती? ती तर घरातच असते. परवानगीशिवाय घराबाहेर जात नाही. मग कुठे गेली आणि का गेली? मावशींचा राग पाहून मी घाबरून थरथर कापायला लागले आणि मागे सरकले. मला माहिती नाही, मी तर घर साफ करत होते. हा माणूसच मला इथे घेऊन आला. मी थरथरत म्हणाले. मी पुन्हा एकदा माझ्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाकडे बोट दाखवत म्हणालं. आता मावशीचं पूर्ण लक्ष त्या माणसाकडे गेलं. त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी चिडून विचारलं, मी तुला पलकला बोलवायला पाठवलं होतं. तिच्याकडे आचल आहे आणि तू हिला घेऊन आलास. तुला खरंच असं वाटतं की ही आमच्या घरात काम करणारी नोकर आहे? हिला पलक समजून घेऊन आलास आणि पलक कुठे गेली आचल सकट? मावशींच्या या रागीट प्रश्नांवर तो माणूस गोंधळून गेला आणि मान डोलावत लगेच सगळ्यांना बोलवायला निघून गेला. तसंही तेवढ्यात लग्नाची मेहफिल संपली होती. नाच गाणं थांबलेलं होतं. त्यामुळे सगळे गोंधळून परत आले आणि विचारू लागले, काय झालं? इतक्या घाईघाईने का निघावं लागलं? त्यावर मावशींनी सगळ्यांना काय झालं ते सांगितलं. पलक घरी नाही आणि आचललाही घेऊन गेली आहे. कदाचित ती फक्त तिला कुठे फिरवायला घेऊन गेली असेल आणि आतापर्यंत परत आलीही असेल. पण तरी आपण लगेच घरी जायचं आहे. बघावं लागेल ती परत आली का? हे ऐकून सगळ्यांनी मान डोलावली आणि आम्ही सगळे परत घराकडे निघालो. मी सुद्धा त्यांच्या सोबतच होते, कारण मला हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता होती. खरंच पलक आचलला घेऊन पळून गेली का? की ती परत आली असेल? मला माझ्या घरी काही चिंता नव्हती, कारण मला माहीत होतं की आईने जेवण बनवलं असेल. सकाळीच मी आवश्यक तितका किराणा आणून ठेवला होता. काही वेळातच आम्ही गाडीत बसून घराकडे रवाना झालो. पण घरी पोहोचलो तेव्हा पलक अजूनही परत आलेली नव्हती. त्यामुळे मावशींसह सगळ्यांचं टेन्शन वाढलं होतं. शेवटी ती गेली तरी कुठे? आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं की कोणी एखादं लहान बाळ घेऊन तेथून निघून गेलं असेल. पलक तर एक हुशार आणि देखणी होती, जिला पाहून मावशी डोळे बंद करून विश्वास ठेवायच्या. कारण पलक लहानपणापासूनच तिथे राहत होती. पूर्वी आशा मावशी कुणीतरी वेगळ्या होत्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही नवी मावशी सगळं सांभाळायला लागल्या. जेव्हा पलक इथे आली तेव्हा ही नवी मावशी फक्त 20 वर्षांची होती आणि पलक 5 वर्षांची. त्यामुळे त्यांचं एक नातं जोडलं होतं आणि त्यांचा बराच काळ एकत्र गेला होता. मावशींनी आपल्या खास विश्वासू माणसांना पलकच्या शोधासाठी पाठवलं आणि त्यांच्याकडे तिचा फोटोही दिला, जेणेकरून शोधण्यात काही अडचण येऊ नये. मी पुन्हा एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हटलं, हे दोघे त्याच घराच्या मागे बनलेल्या खोलीत राहतात. रात्रीही तेच राहतात. मावशी आणि इतर सर्व घरातच होते आणि हे दोघे गाढ पलक आणि आचल दोघांना शोधत आहेत. सगळे लोक खूप चिंतेत होते आणि पलक लवकर सापडावी म्हणून प्रार्थना करत होते. रात्रभर मी सगळ्यांना चहा पाणी देत होते की कोणास काही त्रास होऊ नये. कुणालाही चांगली झोप लागली नाही आणि अगदी सकाळ झाली होती. गार्डही रात्रभर शोध घेत होते, तरीही ती सापडली नाही. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी आशा मावशी पोलीस ठाण्यात गेल्या आणि पलक व आचल हरवल्याची तक्रार नोंदवून दिली होती. त्यानंतर पलकचा शोध सुरू झाला. सकाळचे नाश्ते मी सगळ्यांना देऊन मग मावशींसोबत पलकचा शोध घेण्यासाठी निघाले. येथे काम करत मला 5 वर्षे झाली होती आणि इथल्या सर्व किन्नरशी माझा गाढ स्नेह होता. सगळे पलकच्या गहाळपणामुळे खूप चिंतेत होते
येण्यापूर्वी मी खूप गरीब होते, कारण माझा जन्म गरीब घरात झाला होता. मी 18 वर्षांची असताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते मरण पावले. माझे भाऊ बहीण सगळे खूप लहान होते आणि काम करत नव्हते. वडिलांच्या मृत्यूनंतर मी लोकांच्या घरात काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे घरात काही पगार येऊ लागला आणि घरचं जगणं सुरळीत चालू लागलं होतं. आई घरात कपडे शिवायची. मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण वडिलांच्या मृत्यूनंतर फार पैसे नव्हते, त्यामुळे पुढे मला शिकता आलं नाही. लोकांच्या घरी काम करताना मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. कधीकधी पगार वेळेवर न मिळणे, कधी माझी एखादी गोष्ट चुकून तुटल्यावर पगारातून कपात करणे, कधी कोणीतरी माझ्याशी बरेचच वाईट वागत असे. एका दिवशी एका घराच्या बाळावर मी खूप रागावले, ज्यामुळे मालकांनी मला घरातून बाहेर काढलं. रस्त्यावर बसून मी रडत होते. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता आणि घरात खायला काहीही नव्हतं. मालकांनी माझा पगारही कापून घेतला होता. काही वेळाने एक माणूस माझ्या जवळ येऊन बसला. मी घाबरून उठत चालले, पण त्याच समोर मावशी उभ्या होत्या. त्यांनी मला विचारले की मी का रडत आहे. मी रडत रडत त्यांना सगळं सांगितलं. आशा मावशींनी जवळून पैसे काढून मला दिले. मी पैसे घेण्यास नकार दिला, पण त्यांनी सांगितले की जरा मोकळं हो आणि ते पैसे मला जबरदस्ती हातात देऊन एक चिठ्ठी देखील दिली. त्यावर एक पत्ता होता. मी शांत होऊन मावशीकडे पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की जर तुला कोणतीही अडचण नसेल तर आमच्या घरी नोकर म्हणून ये. आम्हालाही अशी कोणीतरी गरजेची आहे जी सगळं काम सांभाळेल. आशा मावशींचं हे ऐकून मी थोडं लाजून म्हणाली की तशी मला काही अडचण नाही, रोज काम करण्यास येईन, मी असं म्हटलं. मग ज्योती मावशींनी मला प्रेमाने डोक्यावर हात ठेवून स्वीकारलं आणि ते तेथून निघून गेले. माझी सारी समस्याग्रस्त परिस्थिती संपली. मी रोज मावशींच्या घरी काम करायला लागले. मी इथल्या सगळ्या किन्नरशी खूप चांगली मैत्री करू शकले आणि माझ्या कामात कधीही मला त्रास झाला नाही. त्यावरून मला जाणवलं की माणूस माणसाशी प्रेमाने वागला तर त्याचं अंतर कसं मिटतं. मग माणूस असो वा बाई असो, प्रेमाने आणि आदराने वागण्यालाच खरी माणुसकी म्हणतात. आशामाई मला दर महिन्याला एक चांगली पगार द्यायच्या, ज्यातून माझं आणि माझ्या घरच्यांचं सहज चालायचं. त्या लोकांनी मला कधीही उपकार म्हणून काहीही दाखवलं नाही. ते मला रात्री घरी जाताना शिजवलेलं जेवण आणि फळंही द्यायचे. त्यामुळे माझा आत्मसन्मान कायम राहिला. मला इथे काम करत 5 वर्ष झाली होती आणि आता मी 23 वर्षांची झाले होते. या 5 वर्षात पहिल्यांदाच असं झालं होतं की एखादं मूल इथं सोडून गेलं होतं. इथे तरुण मंडळी तर नेहमीच यायची आणि इथलीच होऊन जायची, पण पलकचं हरवणं हे सगळ्यांसाठी दुःखदायक ठरलं होतं. आम्ही सगळे एक बसस्टॉपवर पोहोचलो, जिथे अनेक बसेस उभ्या होत्या. काही प्रवासी उतरून जात होते, काही चढत होते. आम्ही सगळे आणि मावशी त्या ड्रायव्हर्स आणि ठेकेदारांना विचारत होतो, पलकचा फोटो दाखवत होतो, पण काहीच माहिती मिळत नव्हती. शेवटी आम्ही शेवटच्या एका बसकडे वळालो आणि तिथेच कळलं की पलक ह्याच बसने कुठेतरी गेली आहे. आम्ही लगेचच त्या बसमध्ये बसलो. अर्ध्या तासाने आम्ही तिथे उतरलो जिथे पलक उतरली होती. लोकांशी विचारपूस करत आम्ही त्या घरापर्यंत पोहोचलो, जिथे लोकांनी सांगितलं होतं की पलक आली होती. घरासमोर पोहोचलो आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही थक्कच झालो. पलक आचलला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून दाराबाहेर बसली होती. घराचं दार आतून बंद होतं. तिच्या हातात एक काठी होती, जी ती प्रत्येक क्षणाला दारावर आपटत होती आणि सतत म्हणत होती, मला न्याय पाहिजे. माझ्यासाठी नाही, आचलसाठी. आम्ही सगळे अचंबित झालो होतो. आशा मावशी हळूच तिच्या डोक्याजवळ गेल्या. पलकने सगळ्यांना पाहिलं आणि ती घाबरून उभी राहिली. लगेचच रडायला लागली.
आचलला घट्ट पकडून तिने माईंसमोर हात जोडले. माईंनी तिचे हात सोडवले आणि विचारलं, का केलंस असं? आणि हे घर कुणाचं आहे? पलक पुन्हा एकदा जोरात रडू लागली. आचलला आपल्या जवळ घेऊन म्हणाली, हे माझ्या आईवडिलांचं घर आहे. आता ते दोघंही हयात नाहीत. इथे आता माझा भाऊ आणि वहिनी आणि त्यांची मुलं राहतात. पलक म्हणाली, पण आचलचा याच्याशी काय संबंध आहे? आशा मावशींनी विचारले. त्यावर पलक म्हणाली, ती माझी भाची आहे, माझ्या सख्ख्या भावाची मुलगी. हे ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो. हे शक्य तरी कसं? आशामाईंनी विचारलं, तुला हे कसं कळलं? कारण आचलला तर एक अनोळखी बाई आमच्या दारावर सोडून गेली होती. पलकने तिचा हात वर केला आणि खांद्यावरच्या मोठ्या तिळाकडे बोट दाखवत म्हणाली, ही आमच्या घराण्याची जन्मजात खूण आहे. माझ्या खांद्यावर पण असाच तिळा आहे. माझ्या आईच्या खांद्यावर होता आणि भावाच्या खांद्यावरही आहे. मला फक्त संशय आला होता की या मुलीशी माझा काही संबंध आहे. म्हणून मी DNA टेस्ट केली आणि त्यातून सिद्ध झालं ही माझ्या रक्ताचीच आहे, माझ्या भावाचीच मुलगी. कारण माझा फक्त एकच भाऊ होता, बहीण नाही. तेव्हाच मला कळालं की ही मुलगी माझ्या भावाचीच आहे. म्हणून मी कोणालाही न सांगता इथे आले, माझा आणि आचलचा हक्क मागण्यासाठी. मी जसं आयुष्य जगले, गाणी गाऊन, नाच करून, रस्त्यावर भीक मागून, तसं आयुष्य तिने जगावं हे मला नको आहे. माझी इच्छा होती की आचलने शिकावं, मोठं व्हावं आणि सामान्य लोकांसारखं एक सन्मानाचं आयुष्य जगावं. म्हणूनच मी तिला इथे घेऊन आले, कारण मला माहिती होतं की तिथे ते शक्य नव्हतं. पलक एवढंच बोलली आणि मग शांत झाली. आशा मावशींनी एक दीर्घ श्वास घेतला, जणू त्या सगळं समजून गेल्या होत्या. मी आश्चर्याने विचारलं, काय, तुलाही तुझ्या आईवडिलांनी घराबाहेर काढलं होतं का? माझं हे विचारणं होतं न होतं तोच आशामाईंनी मला एक कटाक्ष टाकला. मी आपले ओठ दाताखाली दाबले आणि गप्प बसले. पण पलक मात्र रडत रडत बोलू लागली, माझ्या आईवडिलांनी नाही, फक्त माझ्या आईनंच मला घराबाहेर हाकलून दिलं होतं. कारण मी ना स्त्री होते ना पुरुष, दोघांमध्ये कुठेतरी अडकलेली, म्हणजेच एक किन्नर होते. माझ्या आईला मुलगी चाललीच नसती आणि मी तर एक किन्नर होते. म्हणून तर तिने मला कधी जवळ येऊच दिलं नाही. ती नेहमी माझ्याशी तिरस्काराने वागत असे. माझ्या वडिलांनाही मी विशेष आवडत नव्हते, पण त्यांनी कधी तिरस्कार दाखवला नाही, ना ओरडले ना काही बोलले, फक्त माझ्यावर दुर्लक्ष केलं. मी आहे की नाही याचाही काही फरक पडायचा नाही. माझं बालपण माझ्या आजीनं घडवलं. तीच मला सांभाळायची, माझी काळजी घ्यायची, मला जेवायला घालायची. ती सगळं करत होती. माझी आई मात्र माझ्या भावावर जीव टाकत होती. त्याला स्वतःच्या हातांनी जेवू घालायची, त्याचे कपडे धुवायची, त्याला आंघोळ घालायची, शाळेची तयारी करायची, त्याचे लाड करायची. म्हणजे अगदी मनापासून प्रेम करत होती. आणि माझ्या बाबतीत मला बघितलं की ती नुसती मला दूर फेकायची, कधीकधी तर हात उगारायची, राग काढायची. प्रेम तर दूरच, एक साधं ममत्वसुद्धा मला मिळालं नाही. आजीने मला लहानपणापासून सगळं दिलं, शिकवलं, जगायला लावलं. वडील कधी बोलले नाही, पण आजी सतत दोघांना समजवायची, पण काही उपयोग होत नव्हता. शेवटी तिनंही त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं. सगळं घर म्हणजे फक्त माझ्या भावाभोवती फिरायचं. मी कोण आहे, माझं काही अस्तित्व आहे का, कुणालाही पडलेलं नव्हतं. मी लहान होते, कळायचंच नाही की इतका तिरस्कार का. मग मी 5 वर्षांची झाले. माझं आयुष्य फक्त आजीवर अवलंबून होतं. पण मग तीही गेली, ती मरण पावली. तेव्हापासून वडिलांनाही मी ओझं वाटायला लागले आणि एक दिवस त्यांनी मला किन्नर लोकांकडे सोडून दिलं. त्या दिवशी मी खूप रडले, खूप विनवण्या केल्या, ओरडले, मला सोडून जाऊ नका असं खूप म्हणाले, पण त्यांना जराही दया आली नाही. मग मी कायमची आशामाईंजवळ राहू लागले. मोठी झाले तर जे बाकी सगळे करत होते,
नाच गाणं आणि पैसे मागणं तेच करायला लागले. मला ही जिंदगी कधीच आवडली नाही, पण करावंच लागायचं, कारण कोणीही फुकटात खाऊ घालत नाही. मी जर काम करण्यास नकार दिला असता तर सगळ्यांनीच माझ्याशी तोंड फिरवले असते, कारण मी फक्त आशामाईंची जबाबदारी नव्हते, ती स्वतःच सगळ्यांच्या भल्यासाठी झटायची. म्हणून मी शांत राहिले, तक्रार केली नाही, कधी पुन्हा आईवडिलांकडे गेले नाही, कारण मला माहीत होतं पुन्हा गेले तर पुन्हा धुतकारले जाईन. पण एवढ्या वर्षांनी आचल माझ्या आयुष्यात आली आणि मी ठरवलं तिचं आयुष्य माझ्यासारखं होऊ द्यायचं नाही. म्हणून मी इथे आले न्याय मागायला. माझ्या आईवडिलांनी मला नाकारलं होतं, पण ती नशीबवान होती. तिची आई तरी तिला स्वीकारायला तयार होती, फक्त वडील नाही. माझे आईवडील केव्हाच गेलेत, पण मी माझ्या भावाला खूप विनवलं, पण तो काही तयार झाला नाही तिला ठेवायला. म्हणूनच मी इथे घराबाहेर येऊन बसले. जोपर्यंत तो आचलला स्वीकारत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. प्रत्येक येणारा जाणारा विचारायचा आणि मी अभिमानाने सांगायचे, मी या घरातलीच मुलगी आहे. माझ्या भावाची एकुलती एक बहीण आहे आणि ही त्याचीच मुलगी आहे. पलक हे बोलून शांत झाली. आम्ही सगळ्यांनी डोळ्यातून ओघळणारे अश्रू अलगद पुसले. खरं तर बहुतांश किन्नरची कहाणी सारखीच असते आणि आचलसारखी मुलंही अशाच कथा अनुभवतात. किन्नरना त्यांच्या स्वतःच्या घरात स्वीकारलं जात नाही, जणू त्या घरावर त्यांचा काही हक्कच नाही. पण त्यांच्या अस्तित्वात त्यांची काय चूक असते? त्यांना तर परमेश्वरानेच असं बनवलं आहे. मग जे लोक त्यांना नाकारतात ते खरं तर देवाच्या निर्णयालाच नाकारतात. त्याचा अर्थ असा की ते देवाच्या कार्यालाच चूक ठरवत आहेत. आम्ही हे सगळं विचारत होतो, तेवढ्यात घराच्या आतून गोंधळ ऐकू येऊ लागला. काही वेळाने दार उघडलं आणि एक स्त्री बाहेर आली. ती पलककडे आली, आचलला आपल्या मिठीत घेतलं, तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. बहुधा ती तिची आई असावी. तिने सांगितले की ती आचलला आता स्वतःकडेच ठेवेल. ती आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेणार आहे आणि आता आपल्या नणंद पलकसोबत मिळून आपली मुलगी मोठी करेल. तेवढ्यात आचलचे वडील म्हणजेच पलकचा भाऊ बाहेर आला. तो रडत होता. म्हणाला, मी तुला घटस्फोट देऊ शकत नाही, तू आचलला आपल्या जवळच ठेव. त्यावर तिच्या आईने आपल्या नवऱ्याला उत्तर दिलं, फक्त आचलच नाही, मी पलकलाही ठेवणार आहे. ती माझी नणंद आहे आणि माझ्या मुलीची खऱ्या अर्थाने आत्या. पलकचा भाऊ तिच्याकडे पाहू लागला. पलक त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती. तो लाजून अपराधी भावनेने मान खाली घालून हळूच होकारार्थी मान हलवू लागला. पलक धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली. रडत रडत म्हणाली, आईबाबांनी माझ्यावर इतका राग, तिरस्कार ओतला होता, पण भाऊ, जर शक्य असेल तर मला माफ कर. भावानेही अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली आणि तिला माफ केलं. पलक मग आशामाईंकडे वळली. आशामाईंनी हळूच मान डोलावली, जणू तिला परवानगी दिली. जा, जर तुला तुझं कुटुंब परत मिळालं असेल तर मला काय हवं आहे, हेच तर मी कायमसाठी सगळ्यांसाठी इच्छित आले आहे. आणि मग पलक, तिचा भाऊ, वहिनी आणि आचल सगळे मिळून घरात गेले. आम्ही सगळे डोळे पुसत मनात थोडासा आनंद आणि खूपसं समाधान घेऊन तेथून हळूहळू परत निघून आलो. तर मित्रांनो, आजची ही कथा आहे. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया उद्या एक नवीन आणि रोचक कथेसोबत. माझ्यावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. सर्वांना माझ्याकडून प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद.